जगामधला पहिला ट्रिलियनियर नाव तर ऐकलंच असेल. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल द रिअलमध्ये. एलॉन मस्क ट्रिलियनियर झाला, पण कसा, कधी, नाही झाला, हे सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. 28 जून 1971 रोजी साऊथ आफ्रिकेमध्ये जन्मलेला एलॉन मस्क लहानपणी गरिबीचा व मारहाणीचा सामना करत होता. पण त्याचं लक्ष एका गोष्टीवर होतं, ते म्हणजे मोठं स्वप्न. 1999 मध्ये एलॉन मस्कने शिफ्ट विकल्यानंतर त्याला सुमारे $180 मिळाले आणि 2002 मध्ये पेपाल विकल्यानंतर त्याला सुमारे $180 मिलियन मिळाले. शिफ्ट आणि पेपालमधून मोठी कमाई झाल्यावरही त्याने आराम केला नाही. त्याने पुन्हा सगळे पैसे नवीन स्वप्नावर लावले. एलॉन मस्क 2002 मध्ये स्पेसएक्सचा संस्थापक व CEO झाला. 2004 मध्ये टेस्लाचा CEO झाला. या दोन्ही मोठ्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली. दोन्ही कंपन्या बंद पडण्याच्या उंबरठ्यावर होत्या. अनेकांनी सांगितलं आता सर्व संपलं, पण एलॉन मस्क थांबला नाही. आज त्याच्या कल्पनांनी स्पेसएक्स, इलेक्ट्रिक कार्स आणि AI सारख्या क्षेत्रावर मोठा प्रभाव टाकला आहे. स्वप्न मोठं असली की लोक कधी हसतात, नंतर टाळ्या वाजवतात. त्यामुळे हार मानू नका, तुमची वेळही येईल. आता सर्वांना एकच प्रश्न पडला असेल की एलॉन मस्क ट्रिलियनियर झाला की नाही. याचं उत्तर आहे नाही. कारण आज एलॉन मस्क $1 मालक नाही, पण त्याने $1 दिशेने प्रवास सुरू केला आहे, अशा काही विश्लेषकांची मते आहेत. असेच ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल द रिअलला सबस्क्राईब